रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अजिवली येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ तर्फे अखंड हरिनाम उत्सव, भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील 14व्या वर्षी अजिवली येथील मैदानावर श्री संत माऊली सेवा मंडळ अजिवली पनवेल परिसर तर्फे शनिवार दिनांक 28/12/2024 ते 4/12/2025 या कालावधीत भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम उत्सव, भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या 7 दिवसात पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम पार पडले। यामध्ये हबप विश्वनाथ महाराज वारिंगे अंबरनाथ पालेगाव, हबप महेश महाराज माकणीकर माकणी, हबप सुदाम महाराज पाणेगावकर बीड, हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरी, हबप कृष्णा महाराज चौरे पंढरपूर, हबप पंकज महाराज गावडे पुणे। शुक्रवार दिनांक 3/1/2025 सायंकाळी 4 वाजता दिंडी सोहळा संपन्न झाला। सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव कार्यक्रम पार पडला, तर रात्री 9 ते 11 हबप उद्धव महाराज चोले बीड यांचे हरिकीर्तन। शनिवार दिनांक सकाळी 10 ते 12 हबप बाळासाहेब महाराज रंजाळे नेवासे यांच्या काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली। तरी सर्वांनी या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष JM म्हात्रे, नारायण शेठ घरत, माजी सभापती काशीनाथ पाटील आदींसह अजिवली पनवेल परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व कार्यक्रमाचा आस्वाद घेतलाय। सदर सोहळा पार पडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हबप गणेश अनंत पाटील, उपाध्यक्ष कृष्णा भोपी, कार्याध्यक्ष जयदास पाटील, संपर्क प्रमुख रमाकांत पाटील, खजिनदार हबप चंद्रकांत गोजे आदींसह संत ज्ञानेश्वर माऊली मंडळ आजिवली 108 सदस्यसह परिसरातील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली। आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर, उरण। श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली पनवेल परिसर आयोजित अखंड हरिनाम सप्ताह हा 14 वर्ष आहे आणि 14 वर्षाचा चालू असताना अखंड हरिनाम सप्ताह सर्व भाविकांनी ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील आणि संतभूषण शांतिप्रम एकनाथजी महाराज कोष्टी यांच्या मुखातून संत ज्ञानेश्वरी पारायण असे अनेक दिग्गज कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। भरपूर लांबून लोक आपल्या या सप्ताहासाठी येत असतात। या सप्तेचं नाव बोलता अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि दिवसेंदिवस या सप्त्याची वाढ होत चाललेली आहे। असं असताना सर्व भाविकांनी या सप्त्याला असं भरभरून प्रेम देऊन प्रोत्साहन दिलेलं आहे। त्याच्यामुळं या सप्त्याचा आणि आपल्या मंडळाचा आनंद द्विगुणित झालेला आहे। असंच सहकार्य आपण वर्षानुवर्ष करत राहावा आणि आम्ही असं वेगवेगळा प्रत्येक वर्ष करण्याचा प्रयत्न करू। तुमचं सर्वांचं सहकार्य, तुमचं सर्वांचं प्रेम आणि या प्रेमामुळं या दिवसेंदिवस कार्यक्रम वाढत चाललेले आहेत। आणि जे आपण बघत आहात की जो पारायण होत असतो, पारायणला 350 ते 400 लोक पारायणला या ठिकाणी बसत असतात। हा एवढा प्रेम वाचकांचा या मंडळाला आहे। सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो वाचक मंडळींना की सालाबादप्रमाणे आपण येत आहे, कुठलीही अपेक्षा न करता इथे आपण ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायणाचा आनंद घेत असता सर्वांना या व्यासपीठावर मी धन्यवाद देतो। असाच आपला प्रेम या मंडळाला राहू दे आणि हा मंडळाचा कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळं आपल्या सर्व भाविकांना मी या व्यासपीठावरून शुभेच्छा देतो आणि मी आभार मानतो। गणेश पाटील आरेली, दोंडू गोजे आरेली, महादू गोजे आरेली, गोपाळ राऊत आरेली, मधुकर पाटील आरेली, विठ्ठल पाटील सांगडे, मधुकर शंकर पाटील सांगडे। अर्थात 2011 पासून चालू केलेला आज 2024 पर्यंत आणि 25ला या आजच्या राजेंद्र विठ्ठल गोजे आरेली, अनंता तांबू पाटील डेरवली, नामदेव बंडू वगैरे भिंगार, अशोक नारायण माली आजिवली, अनंता पाटील बोर्ले, कृष्णा गोपी सांगडे, बबन बिल्लारे सातारा, नामदेव चांगा म्हात्रे आजिवली। ज्यांची नावं घेतलेली आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। दिवाळी जी आहे या ठिकाणी आल्यानंतर मला काल एक असा अनुभव आला की रिपाट संपल्यानंतर लोक बाहेर बसल्यानंतर जसं पंढरपूरला गेल्यानंतर लोक रात्रीच्या वेळेला चंद्रभागेच्या गेली 14 वर्ष
ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये बसतायत. कोकणामध्ये जर एक उत्सव सोहळा जर पाहायचा झाला तर मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मी आग्रह करेन किंवा आवर्जून विनंती करेन की या आजिवलीच्या ग्राउंडवर या. तुम्हाला या ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाने स्वतया ज्ञानाची दिवाळी केली आहे. ज्ञानाप्रमाणे त्याप्रमाणे अतिशय विनेश नामदेव पाटील उर्फ आप्पा कुठे असतील? आप्पा बागी या या सदानंद पाटील आलेले आहेत, हिरोबाबा मते आलेले आहेत, माधू भोजे बाबा आलेले आहेत, माली बाबा आलेले आहेत. या 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 बघा चेहरे बघा. यांच्या हातून भोजन देतो तुम्हाला. तिथे हाताला चावे टाळ्या वाजवा. गेली 14 वर्ष बिचारे विनामूल्य ही सेवा करत असलेल्या मंडळाची किती या मंडळाचे जे उपकार आहेत मी देवाला एकच प्रार्थना करेन, एक पण कमी नाही झाला पाहिजे. जिथपर्यंत सूर्यचंद्र आहे तिथपर्यंत सत्ता चालणार आहे आणि सत्ता जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत सर्व राहिले पाहिजे. 33 वारकऱ्यांच्या वतीनं सर्व भाविकांच्या वतीनं श्रद्धाळूंच्या वतीनं या समस्त 108 सभासदांचे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे मी ऋण व्यक्त करतो की यापुढेही भगवान परमात्मा पंढरीश परमात्म्याने या सर्वांना आनंद आयुष्य देऊ आणि असंच उत्साह त्यांच्या अंतःकरणामध्ये देवत ठेवू. खऱ्या अर्थानं या दीपोत्सवाच्या दिवशी मी आज या कॅमेऱ्यासमोर बोलतोय की हीच दिवाळी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये साजरी करावी आणि समस्त समाजालाही तो दिवाळीचा सण त्यांनी द्यावा अशी आज मी विनंती करतो आणि माझ्या या 2 शब्दाला मी इथे थांबतो. जय हरी. पुढे आपण संपर्क नका बघायचं. संपर्क प्रमुखांना बोलवा. पुढे पुढे अध्यक्ष 14 वर्ष कोणत्याही प्रकारे या ठिकाणी विचार जो आहे तो व्यापक विचार चला सर्वांना टाळी उभा राहायचं आहे. नऊवारी साड्या जेवढ्या महिलांनी लावलेल्या आहेत पुढे असतील महिला असतील एक लाईन करायचे पुढे. नऊवारी साड्या चला पुढे. तालुक्यातील सर्व वारकऱ्यांच्या वतीने फक्त नऊवारी साड्या पुढे राहतील. माझ्या समोर या. मुलींनो तुम्ही मागे वा. लहान मुली मागे हो मागे फक्त ही लाईन ना 9 वर्षासाठी अशी संभावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझ्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.